परिमळ गेली आवोस फुल देती परिमळ गेली आवोस फुल देती आयुष्या शेवटी देह तैसा आयुष्या शेवटी देह तैसा आयुष्या शेवटी देह तैसा परिमळ गेली आवोस फुल देती परिमळ गेली आवोस फुल देती आयुष्या शेवटी देह तैसा आयुष्या शेवटी देह तैसा घडी घडी काळ वाटयाची पाये घडी घडी काळ वाटयाची पाये अजून किती आहे अवकाश आजी अनुताप घेऊन सावध काहीतरी बोध करी माना
दशा कैसी प्राप्त झाली हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म पुन्हा सापडला हरी तयाला साधने एका जनार्दनी हरी बोला हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे विठोपार कुमाई विठोपार कुमाई जय 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 विठोपार कुमाई जय विठोपार कुमाई जय विठोपार कुमाई 3.5 मिनिटांमध्ये बरोबर काम केलं मी आता तुम्ही किती घेता परिमल गिरिया ओस फूल रेठी परिमल गिरिया ओस फूल रेठी परिमल गिरिया ओस फूल रेठी परिमल गिरिया ओस फूल रेठी
परिमळ गेलिया ओस फुल देठी आयुष्या सेवटी देह तैसा घडी घडी काळ वाट याची पाहे अजून किती हाय अवकाश हाची अनुताप घेऊनी सावध काहीतरी बोध करी मना एक तास उरला खटवांग रायासी भाग्यदशा कैसी प्राप्त झाली सापडला हरी जयाला साधनी एका जनार्दनी हरी बोला हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे किंवा पुन्हा हॅलो हॅलो मला थोडासा आवाज करा ना मुख्यमंत्र्याचाच आवाज कमी बाकीच्या मंत्र्यांचं बरोबर चाललंय प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त घटिका यशवंत बाबा चौधरी आज आपल्यामधून निघून गेलेले आहेत त्यांच्या धर्मपत्नी उषाताई आणि ज्यांच्या माध्यमामधून आज ही सेवा आहे त्या सायलीताई आणि प्राचीताई माझे परमस्नेही परम आदरणीय सुधीर भाऊ यांच्याकडनं मला हे निमंत्रण आलं आणि या दुःखी परिवारामध्ये आज सहभागी घेण्याचा योग आलेला आहे मुलगा येतेश भाऊ मोठं कुटुंब आहे ह्या कुटुंबाला एकत्र ठेवण्याचं काम बाबांनी केलेलं आहे बाबांच्या नावामध्येच यश असल्या कारणाने वंत हा शब्द लागलेला आहे कर्मण्यवादी कारस्य मा फलेषु कदाचनम आपलं कर्म भलं आणि आपण भले कुणाचं एक नाही कुणाचं दोन नाही असं करून इवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेळू गेला गगनावरी माऊली म्हणतात या माऊलींच्या अभंगाप्रमाणे त्यांनी कष्ट एवढे केले अपार कष्ट केले संपूर्ण कुटुंबाला भाऊबंदकीला एकत्र ठेवण्याचं काम केलं आणि या कष्टातून बाग फुलवलेली आज वयाच्या 73 किंवा 75 वर्षाला तुमच्या आमच्यामधून त्यांनी आज निरोप घेतलेला आहे
आमच्या महाराज मंडळीला मी सांगितलं का जेवढी घाई करता येईल तेवढी करा, कारण आपण एवढ्या दुरून आलेलो आहोत नाही का. सापगावरून आमचे जयेश महाराज आहेत, ज्ञानेश्वर महाराज आहेत, सिद्धार्थ महाराज आहेत, बाकी ज्यांची नावं जरी माहीत नसली गणेश बाबा आहेत, सर्व मंडळी आपण आलेलो आहोत. आता तुमच्या आमच्यावर सर्वांच्यावर आघात आला पाहिजे. चाल किती मिनिटाची व्हावी, गायन किती व्हावं, वादन किती व्हावं, चिंतन किती व्हावं, म्हणून जास्तीत जास्त चिंतन देण्याचा प्रयत्न करूया. आई या शब्दावर मला रडवता येत नाही आणि कष्टकरी या बापावर मला रडवता येत नाही, कारण रडणं हा परमार्थामधला स्वभाव नाही. परमार्थ याच्यासाठी आहे, भाग गेला सीन गेला अवघा झाला असे आनंद. आवाजाचा मला इफेक्टच आहे, मी काही नेहमी सांगत नाही, असू द्या, जसं होईल तसं होऊ द्या. आता तुमचा आमचा भाग गेला पाहिजे, म्हणजे जन्माला येणे आणि मरणे, शीन म्हणजे होणारा त्रास गेला पाहिजे. याचं नाव परमार्थ आहे. परमार्थामध्ये आनंदाच्या डोहामध्ये आनंदाचे तरंग निघाले पाहिजे. रडवणे हा परमार्थाचा काम नाही, परमार्थामधून दुःख हरण झालं पाहिजे. तुम्हा चौधरी परिवाराला द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. मागे आपण बघितलं आमच्या सुधीर भाऊंनी आईंचा वर्षभर तर उत्सव केलाच केला, पण शेवटचं श्राद्धाचं सुद्धा विधी चांगल्या प्रकारे केला. आणि त्याच अनुषंगाने आज सुधीर भाऊंचं माध्यम असेल किंवा या कुटुंबाचं माध्यम असेल, तुमचं सर्व चौधरी परिवाराचं टीमवर्क आहे आणि त्या माध्यमामधून रोज कार्यक्रम ठेवलेले आहेत. गेलेल्या व्यक्तीच्या पश्चात रडत बसणे म्हणजे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली नाही. ज्ञानेश्वरीचा 18वा अध्याय 101 नंबरची उभी आहे. देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या. जसा जन्माचा सोहळा आहे तसा मृत्यूचा सोहळा आहे. त्या सोहळा आपल्याला झाला पाहिजे आणि तो सोहळा करत असताना तुम्हाला आम्हाला नामचिंतन झालं पाहिजे. संत म्हणतात आम्ही बी घडलो तुम्ही बी घडा, हळदी करून बिघडा, आम्हीही बिघडलो तुम्हीही बिघडा, असं नाही, घडायला सांगितलंय. या चिंतनामधून मनुष्य घडत असतो. आणि आज 12वा दिवस आहे, उत्तर रात्र आहे, आणि त्या पित्त्यर्थ एकनाथ महाराजांचा अभंग घेतलेला आहे. एकनाथ महाराज या अभंगामधून तुम्हाला आम्हाला सांगतात, हरिपाठामधला 19 नंबरचा अभंग आहे. परिमळ गेलिया ओस फूल देठी. साध्या सोप्या सरळ शब्दामध्ये भावार्थ आपल्या पुढे ठेवतो. एकदा का फुल सुकलं, एकदा का वेळ सुकलं का त्याच्यामध्ये सुगंध राहत नाही, तसं तुमच्या आमच्या देहातून प्राण गेला का आयुष्या शेवटी देह तैसा. बरं, हा देह कसा आहे? या देहाला घडी घडी काळ वाटयाची पाहे. या देहाची काळ वाट पाहत आहे, घडी घडी काळ वाटयाची पाहे. अजून किती आहे अवकाश, आपण म्हणतो करू सावकाश, उद्याचा भरोसा नाही. देह जाणार आहे म्हणून घाई करायची. मग काय सांगितलं? हाची अनुताप घेऊन सावध आणि काहीतरी बोध करी म्हणा. देह जाणार आहे, फुलाचा सुगंधही जाणार आहे, फुल सुकणार आहे, देहातून प्राणही जाणार आहे. मग काहीतरी अनुताप घेतला पाहिजे आणि काहीतरी बोध करी म्हणा. जीवाला इथे वर्णन नाही केलं, मनाला बोध करायला सांगितलेलं आहे. सूर्य वंशामधला राजा आहे खटवांग राजा. 1 तास उरला खटवांग राजाच्या, त्याच्या आयुष्यामध्ये फक्त 1 तास उरला होता. ते 1 तासामध्ये त्यांनी परमार्थ केला. सापडला हरी तयाला साधने. परमार्थ रूपी साधन आहे आणि या साधनाच्या माध्यमामधून त्यांनी हरी प्राप्त करून घेतला. एका जनार्दनी हरी बोला. आणि हे करण्यासाठी तुम्हाला आम्हाला महाराज ध्रुवपदामध्ये सांगतात, हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. जर मुखाने हरी म्हणालं, हे देहाच्या माध्यमामधून चिंतर्थ झाले तर पुन्हा जन्माला येत नाही. महायोग पिठे तटे भीमरथ्या वरम पुंडलिकाय दातु मुनींद्रे. समागत्य तिष्ठवंतमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची. त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण. ते चिवंदू श्री चरण श्री गुरूंचे तेही नमस्कारून आता. ओम नमो ज्ञानेश्वरा.
गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. अखंड मंडलाकारं व्याप्तमेनं चराचरं तत्पदं दर्शितमेनं तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यमिमलमचलं स्वर्गादि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि सद्गुरु तं नमामि सद्गुरु तं नमामि. नमः पार्वती पते हर हर महादेव. सीताकांत स्मरण जय जय राम. श्री सिद्धेश्वर महाराज की जय. शिव गोरक्षनाथ महाराज की जय. श्री सद्गुरु शिलनाथ महाराज की जय. श्री सद्गुरु किशननाथ महाराज की जय. श्री सद्गुरु रिद्धिनाथ महाराज की जय. श्री सद्गुरु बालकनाथ महाराज की जय. श्री सद्गुरु फुलनाथ महाराज की जय. ठाकेश्वर भगवान की जय. नवनाथ चौरे सिंध को आदेश आदेश आदेश. वंदे मातरम. भारत माता की जय. छत्रपति शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. हर 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 महादेव. जय जय रघुवीर समर्थ. हॅलो हॅलो. मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वार करी संतांचा वार करी वार करी संतांचा वार करी संतांचा या वार करी संतांचा वार करी संतांचा. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या मृदुंगमणी म्हणून सिद्धार्थ महाराज आपल्याला भेटलेत. बाकींची नावं जरी माहीत नसली तरी आपण सगळे एकत्र आहोत. आज चौधरी परिवारावर दुःख आहे आणि त्या दुःखामध्ये परमार्थ रूपी चिंतन मांडण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. मोठा परिवार आहे. सर्वच नावं आपण घेणे शक्य नाही, पण आमच्या सर्वांवर प्रेम करणारे आमचे सुधीर भाऊ आहेत. यांच्या माध्यमामधून नेहमीच येण्याचा योग येतो ह्या परिसरामध्ये. आज बाबा गेलेले आहेत. बोटवर करा का आम्ही जाणार नाही. डायरेक्ट आपण मुद्द्याला हात घालू. बाबा जन्माला आले, कष्ट केले, एका टेम्पोवरून अनेक टेम्पो केले. माध्यमिक शाळेमध्ये संचालक म्हणून होते. अमर क्रीडा मंडळामध्ये स्वतः खेळाडू वृत्तीने सुद्धा खेळ त्यांनी केलेले आहे. अनेक कार्यक्रम त्यांनी केलेले आहेत. अनेक कार्य त्यांच्या हातातमधून झालेत. यतीश भाऊ असतील, प्राचीताई असेल, सायलीताई असेल आणि सर्वात मोठं ज्यांचं सौभाग्य गेलं त्या माझ्या आई उषाताई असतील. या परिवाराला दुःख आहे आणि त्या परिवारामध्ये आम्ही आज सहभागी होण्यासाठी आलेलो आहोत. हे दुःख पेलण्याची प्रभू परमात्मा त्यांना शक्ती देव म्हणून भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून एक कीर्तन प्रयोजनाचं आयोजन आहे. तुम्हाला आम्हाला जीवन जगत असताना एकच विचार करतात. समर्थ म्हणतात मरेक त्याचा दुजा शोक आहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. यशवंत बाबा गेलेले आहेत. आपण राहणार आहेत का? जाणार आहेत. तुमचा आमचा प्रवास इथपर्यंत येण्यासाठी आपला प्रवास कुठून आहे? 83 लाख. चिंतन व्यवस्थित आहे का? शॉर्टबट स्वीट. 83,99,999 जीवदशा आपण भोगून आलो. कुत्रा असू, गाढव असू, जलचर, वंचर, खेलचर, भूचर अशा चारही अवस्था भोगून आपण 83,99,999 जीवदशा भोगून आलो. मागच्या जन्मामध्ये पाप पुण्य समान झालं म्हणून हा नरदेह मिळाला. मग आता हा नरदेह तुम्हाला आम्हाला का मिळालेला आहे हे घरी गेल्यानंतर निवांत 11च्या नंतर विचार करा. का व्हाय रिझन कमिंग इन अर्थ, मी या भूतलावर आलो का? माऊलींचा 7वा अध्याय 16 नंबरचा श्लोक आणि 5 नंबरची उभी. पाहे पा शरीराची या गावा, जया लागी आले पांडवा, तो कार्यार्थ आगवा सांडुनिया. एवढा प्रवास आपण करून आलो. मानव म्हणून जन्माला आलो. पण मानव जन्माला येऊन आपल्याला काय करायचे? पाहे पा शरीराची या गावा. टेमघर गाव नाही, सापगाव नाही, वडवली नाही, हे गाव नाही आपले. रावगाव हे आपले गाव नाही. आपला प्रवास फार दूरचा आहे. आपण कधी विचारच केला नाही. आपल्याला वाटतंय मी माणूस म्हणून जन्माला आलो, एकाचा एक बंगला आहे, मी 2 बंगले करेल, 4 मुलांची व्यवस्था करेल, याच्यामध्ये आपण गुंतण्यासाठी आलो का? बाबांनी एवढी प्रॉपर्टी कमवली, किती टेम्पो बरोबर गेले? बाबांनी कमवलेली माणुसकी जगू शकते, त्यांच्याबरोबर तेच जाऊ शकतं. तुम्ही आम्ही किती कमवलं म्हणजे आपल्याबरोबर येणार आहे. जगाच्या पाठीवर जर विचार करायला गेलो तर गाथेमधला 1625 नंबरचा अभंग आहे.
सांगाती कवडी गेली नाही, सांगाती कवडी गेली नाही, तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ती कवडी गेली नाही. सज्जन हो, ज्याची 8 कोटी 12 लाख घरं होती, 7 कोटी घरं शुद्ध कांचनाची होती, त्याला कवडी घेऊन जाता आली नाही. एका एका चौकटीला 2.5 क्विंटल सोनं होतं. तुमच्या आमच्या हातामध्ये असेल, गळ्यामध्ये असेल. एवढं सोनं असताना त्या रावणाला घेऊन जाता आलं नाही. तो रावण म्हणजे सर्वसामान्य नाही. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण ज्याच्या मुखात गत होते. युद्धाला जात असताना राम लक्ष्मणाचा ज्यांनी अभिषेक केला ते स्वतः रावण होते. आणि विजय भाऊ आशीर्वाद देणारे ब्राह्मण म्हणून सुद्धा रावण होते. एवढे रावण श्रीमंत असताना त्यांच्याबरोबर कवडी गेली नाही, तर तुमच्या आमच्या बरोबर जाईल का? स्वतःला चेक करा. मी जन्माला काय आलो, मला जन्माला येऊन नेमकं काय करायचे? तुकाराम बाबांचं तर सरळ म्हणणं आहे, तरीच जन्मा यावे दास विठोबाचे व्हावे, नाहीतरी काय थोडी स्वान सुकरे बापुडी. जन्माला येऊन त्याचं दास्यत्व जर पत्करलं तर जीवनाला किंमत आहे. 12वा अध्याय माऊलींचा 11 नंबरचा श्लोक ना 12 नंबरची उभी काळी 2लाच आहे ना. तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सारे, किंबहुना येर झारे चिरा पडे. उगाच तुम्हाला वाटायला नको का महाराज आणले कसे काय बाबा सुधीर भाऊंनी, काय गोष्टी सांगत नाही, काय करत नाही, नाही का? हल्ली लोकांचं कसं चाललंय, मोबाईलवर बघायचं ना ते समोर आणून पेश करायचं. नको ज्ञानेश्वरी, नको भागवत, नको गरुड, नको दासबोध, नको शिवलीला अमृत, नको श्रावण महिन्यामधले आपले रामविजय, हरिविजय, भक्तिविजय. बोलतील सुधीर भाऊंनी हा माणूस आणलाच कुठून शोधून. झोपू नका, फक्त फक्त धन्य झालो आम्ही. पाये पा शरीराच्या गावा, या शरीराच्या गावाला का आलो? तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे. आता नाही येणे जाणे सहज खुंटले बोलणे, याच देई याच डोळा पाय मुक्तीचा सोळा. कारण मनुष्य जन्म ही शेवटची अवस्था आहे. प्रवास 83,99,999 जीवदशा भोगून आलो. महाराज आम्हाला प्रवास कळत नाही. मग तुकाराम बाबांनी तुम्हाला आम्हाला प्रवास सांगितला. किती दुरुनी आलो मी गा, दुःख झाले दारुण, दुरुनी आलो मी गा, दुरुनी आलो मी गा, दुःख झाले दारुण, दुरुनी आलो मी गा. यावया येथवरी होते हेचे कारण, यावया येथवरी पायी झाले दर्शन, पायी झाले दर्शन,
झाले दारुण. भाषा कळते ना मला. शहापूर आणि मुरबाड दोघे भाऊबंद आज मिळालेले आहेत, बरोबर ना? कारण शहापूर आणि मुरबाड दोघे भाऊबंद. दुरून किती लॉंग रूट आहे आपला. रावगाववरून आलो नाही, गाडी घेऊन भाड्याची नाही आलो. शरीर सुद्धा भाड्याचं, घर सुद्धा भाड्याचं, बसतोय ती जागा सुद्धा भाड्याचं, आपलं काहीच नाही. समर्थ रामदास स्वामींचा जर आपण विचार केला, दासबोधाचा 3रा दशक 10वा समाज आणि 50 नंबरची उभी आहे. समर्थ म्हणतात, हेच क्षणी मरोणी जासी तरी रघुनाथासी अंतरसी आणि माझे माझे म्हणतोसी म्हणून या. हेच क्षणी, कुठल्या क्षणी? त्याला आमच्या संतांनी दुजोरा दिला. आमचे म्हणजे तुमचे पण. क्षणभंगूर नाही भरवसा, नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा. आता बरोबर होतं. काही नचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे वळसा गा. तुमच्या आमच्या जीवनाला युटर्न मॅपवरून न मिळता, म्हणजे पुन्हा जन्माला न येता, राम राम स्मराधी. महाराज तुम्ही सांगता रामनाम स्मरा, सर्व गोष्टी खऱ्या आहेत. पण आम्ही ज्या संसारामध्ये जन्माला आलोय तिथे रामनामच घेता नाहीत. का घेता नाहीत? संत म्हणतात तुम्हाला रामनाम घेता येऊ शकतो, तुम्हाला रामनाम घेण्यासाठी कष्टच नाही. कामामध्ये काम काही म्हणा, विषयाला फाटे फुटतील का आपल्या. ट्रॅक जरा थोडा बाजूला जाईल. हे माल म्हणून पैसा संपवा, बाजारात जा, नको ती वस्तू घेत जर बसलो नाही का, पोत भरेपर्यंत संपवला पैसा ना. घरी आल्यानंतर विचारलं जातं 1000 रुपये घेऊन गेला होता, काय केला? वस्तूच भारी दिसल्या. तसं आपल्या प्रमाणांचं होईल. मग आलं का लक्षात? हां, आवडला गुळ म्हणून किती खा, आवडली साखर किती मन खा. माऊली म्हणतात युक्त आहार विहार. नामदेवरायांनी सांगितलं, नामाचे चिंतन प्रगट पसारा. पण तो नाम घेण्यासाठी अगोदर सद्गुरू यायला लागतो, त्याला ते नाम कळेल. आपला विषय असा आहे का संसारी जीवानी काय करावं, त्याला देवच कळत नाही, त्याला नामच कळत नाही. त्याच्यासाठी कामामध्ये काम, काही सांगितलं म्हणजे सद्गुरूने दिलेलं ते योग्य आहे. बाकीच्या गोष्टी तुम्हाला जसं वाटतं तसं. हिंदू धर्मामध्ये लोक म्हणतात किती देव आहेत गाईच्या पोटामध्ये? 33 कोटी. मग 33 कोटी देवांपैकी कुठेही घ्या, काही राम राम. किंवा भारत देशाचा जर आपण विचार जर करायला गेलो तर 2000 संप्रदाय आहेत. त्या संप्रदायाच्या माध्यमामधून सद्गुरूंनी जे नाम दिलंय ते कामामध्ये करावे.
काम घेताना काम करा, काम घेताना नाम करा. तुकाराम बाबा तर म्हणतात काम नाही झालो पाहे रिकामा. महाराज या संसार एवढा दुःखाचा आहे. संसार दुःख मुळ चौकडे इंगळ दुःख बांधवडी हया संसार. एवढा दुःखमय असणारा संसार, याच्यामध्ये आम्हाला परमार्थ कसा काय कळेल? तर परमार्थ करण्यासाठी जीवाची उत्पत्ती झालेली आहे. जीवाच्या हृदयास्थ असणारा शिवस्वरूप परमात्मा तो तुम्हाला आम्हाला आत्मतत्वामध्ये दर्शवित आहे का मी तुमच्या हृदयामध्ये आहे. ज्ञानेश्वरीचा 9वा अध्याय 3 नंबरचा श्लोक आणि 4 नंबरची ओवी. तैसा हृदयात मी रामू आस्था सर्व सुखाचा आरामू का भ्रांतीशी कामू विषयावरी. समर्थ रामदास स्वामींचा 12वा दशक 7वा समाज 5वा समाज आणि 27 नंबरची ओवी. हृदयी वसता नारायणे मग लक्ष्मीचं काय उणे जिचा पती तो आपण बलकट धरावा. त्याच्यानंतर 8व्या अध्यायामध्ये सांगतात माऊली, आत्मा असे नाभिस्थानी अष्टपाकुल्या त्याचे खाणी ते घेईजे हिरोनी योग बळे. कोणी हृदयामध्ये सांगतो, कोणी नाभी कमलामध्ये सांगतो. आणि संत तर म्हणतात आम्हाला अनुभव असा आला का कुठे नाही. माऊली तर म्हणतात मी नसे असा कवना ठावा असे. मी नाही या जगामध्ये असा कुठे आहे. विठ्ठल जलीस्थली भरला रिता ठाव नाही उरला तो म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची. देव नटला नाना परे, देव नटला नाना परे, देव नटला नाना परे, देव नटला नाना परे. भरोनी उरला चराचरी, भरोनी उरला चराचरी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी. देव नटला नाना परी. नाना परी म्हणजे तुमच्या आमच्या प्रत्येकाचा चेहरा वेगळा आहे, पण प्रत्येकाच्या हृदयामध्ये तोच आहे. पण आपण हृदयात मधला जो आहे तो आपल्याला दिसत नाही. म्हणून आपल्याला प्रश्न पडला. संत म्हणतात तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे. संत म्हणतात आम्हाला तू निर्गुणही दिसतोस आणि सगुणही दिसतो. याचं कारण का? तर मन हे झाले अंतर बाहेर रंगून गेले. आमचं शरीर पूर्ण ब्रह्ममय झाल्या कारणाने 3.5 कोटी रोम आमचे विठ्ठल विठ्ठल नामाचा ध्वनी प्रगट करतात. आणि रामेश्वर भट्टांनी विचार केला का 4थ्या वाणीमधून जर याचा राम निघतो, 4थी वाणी पकडली ना, मग त्याला वाटलं का तुकाराम बाबा एवढे परिपक्व झाले कसे काय. परापच्यंती मध्यमा वैखरी 4थी वाणी जर मी पकडले तर नाम निघतं कसं. महाराजांना विचारलं. महाराज म्हणतात माझी मज झाली अनावर वाचा. जनाबाई म्हणते ही अनावर वाचा होण्यासाठी धरिला पंढरीचा. आम्ही कीर्तन करतो, आम्ही प्रवचन करतो, आम्ही काकडा करतो, हरिपाठ करतो, आम्ही चाली पण लावतो. पण हरिपाठामध्ये सांगितलंय साधू बोध झाला तो. किती जण नुरले फक्त बोटवर करा माझ्या सकट. कापूर जाळल्यानंतर शिल्लक काही राहत नाही. बुवाचा सगळाच शिल्लक आहे. 9वा अध्याय 25 नंबरचा श्लोक ना पहिलीच उभी माऊली म्हणतात मने वाचा करणी जयांची भजने देवाची वाणी ते शरीर जाते क्षणी देवची झाले. जो मनाने वाणीने शरीराने भजन करतो तो देवाच्या चरणी जातो. मग महाराज बाकीचे नाही 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 काला वाटू एकमेका वैष्णव निका निका निका. जो निका आहे तो हरिभक्त. बाकीचे पंढरपूरला सगळेच गेले. आमच्या भाऊंची सुद्धा वारी अर्धवट राहिली. जाणारे भरपूर आहेत पण मोबाईलवर स्टेटस ठेवणारे पण भरपूर आहेत. बरं तो स्टेटस ठेवून जर समजा ज्याच्यासाठी ठेवलाय त्यांनी पाहिलं नाही तर अद्याप दुःख आहे. याला निका म्हणत नाही ना. निका म्हणजे ज्या दुधामध्ये पाणी नाही तो प्युअर. तसं साधू संत म्हणतात का निका कोण. ज्ञानोबा तुकाराम हे जे भजन आहे, ज्ञानोबा तुकाराम हे निके आहेत. जनाबाई मुक्ताबाई हे निके आहेत. समर्थ स्वामी समर्थ असतील हे निके आहेत. तुम्ही आम्ही परिपक्व झालो नाही. महाराज असं कसे काय म्हणता. जर दशरथ राजा आरशासमोर गेले आणि आरशासमोर गेल्यानंतर तुकाराम बाबा म्हणतात त्यांच्या कानाजवळचा एक केस पिकलेला दिसला.
भेटी जवळी आली मृत्यू कळालं तुम्हाला आम्हाला येच क्षणी मरून जाशी कधी मरण येईल हे माहित नाही. नामदेव महाराज म्हणतात मरण येईल ते माहित नाही, मरणाआधी सावध व्हावे. आणि हित आपुले, आपलं हित कशामध्ये आहे? हित ते करावे देवाचे चिंतन आणि करोनिया मन एकविध, आपलं हित आहे. तुकाराम बाबांनी तर तरुणांना सांगितलं का तुमचं हित कशामध्ये आहे? आपुलिया हिता जो असे जागता आणि धन्य माता पिता. नुसते छकडे वडवणे म्हणजे आपले हित नाही, क्रिकेट खेळणे हे आपले हित नाही. सध्या तोच चाललाय चेंडू फळी. अवश्य खेळा, पण त्या चेंडू फळीमधला आपल्याला माध्यम कळालं पाहिजे. खेळाडू असतात 11, एक असतो 3 स्टंपच्या मागे, बॉल मागे गेला का तो स्टंपिंग करायला, त्याचं नाव आहे यम. चौकार मारणे म्हणजे धर्म अर्थ काम आणि मोक्ष. षटकार मारणे म्हणजे शेड रिपू साध व्हायचे, साधू व्हायचं. मग आपला तोही षटकार जात नाही. आपले 4 कधी चौकारामध्ये बसत नाही. नुसतं बॅटना बॉल चेंडू ना फळी. मुलींचे नंबर यायला लागले, 1 नंबरने मुलीचे यायला लागले ना. पोरं काय करतात? त्या मुलींना नाश्ता देऊन आयुष्य घालवायला लागले. काय करायचं? माऊलींचा 7वा अध्याय आणि 57 नंबरची उभी. येत एकच लीला तरले जे सर्व भावे मज भजले ऐलीच थडी सरले माया जाळ. जिवंतपणे तरुण जायचा. समर्थ रामदास स्वामींचं अधिष्ठान बघा. त्या अधिष्ठानामध्ये कर्माचं गाठोड आहे आणि समर्थ स्वामी हात बांधून बसले. तुकाराम बाबा म्हणतात आता निश्चिंतीने पावलो विसावा आणि खुंटलिया धावा तृष्णेची. आम्हाला अद्याप हरिपाठाचा अभंग जमत नाही. सुरुवातीचा कोंडून कोंडून काय तो अभंग काय मला नेमकं जमत नाही. कारण हरिपाठ आमच्या महाराज लोकांचा पाठ नाही, मागे पाठ आहे. पुढं काय कोंडून काय तो शब्द बोलताना त्याचा उच्चार असा झाला पाहिजे प्रत्येकाकडनं. तुम्ही माझे आहेत मी तुमचे आहे म्हणून. कोंडून कोंडू न धरी जीव. आपण काय करतो? कोंडून कोंडून धरला जीव. आता नाक ना तोंड कोंडवा, मग जीव बघा राहतो का? या शब्दाचा अर्थ कसा काय? कोंडून कोंडू न धरी जीव असा शब्द येतो. आपण म्हणतो कोंडून कोंडून धरीला जीव. अरे श्वास जर थांबला तर कसा काय जाशील तू? राशील तरी कसं? कोंडून कोंडू न धरी जीव साधू बोध झाला तो नुरुनिया ठेला आणि ठाईच मुरला अनुभवे. जौवरी तो बोध न भेटे मनाला एकदा बोध झाला. अर्जुनाला गीता सांगत असताना 9वा अध्याय 34 नंबरचा श्लोक ना पहिलीच उभी केली. तू मन हे मीची करी माझी भजनी प्रेम धरी आणि सर्वत्र नमस्कारी मज एकांते. आता शरीराने सगळी बसली इथे. 10 क्रिया कुठे झाली आपली सुधीर भाऊ? म्हणजे 10 इंद्रिय आपल्या तिथे. 11वा पिंड घराच्याच जवळ पाडायचा. तो काशीला नाही, गयेला नाही, कुठे नाही. कारण माणसाचं मनच सभोवती फिरतो. मन हे 11वं पिंड आहे. मन म्हणजे हनुमंतराय आहे. त्याची शांती करायची आपल्याला. आम्ही बसलो कुठे? भोईर महाराजांच्या कीर्तनामध्ये. पण मनामध्ये विचार येतो गॅसचा खालून रेग्युलेटर बंद केला का नाही, लॉक केला का नाही. शरीर बसलं इथे पण मन कुठे? मग परमार्थामध्ये मनाची गरज आहे. तो मन आपला चंचल आहे. म्हणून सानाबाई म्हणते धरीला पंढरीचा चोर. त्या मनाला धरला, त्याला मारा दिला. सोहम शब्दाचा मारा केला. जगातल्या प्रत्येक जीवाला सोम हाच मंत्र आहे. समर्थ रामदास स्वामींचा 17वा दशक 5वा समाज आणि पहिलीच उभी. 21 सहस्र सासेजा पहा नेमून गेली ती आजा पहा. आईसी आजापा सकळांची परीती कळे जाणत्यांसी एकांती उगाच बैसावे तेथे प्रबंजांसी घ्यावे आणि सोम सोम आयसा भासे चराचरी. सोम म्हणजे मी आम ब्रह्मास्मी, मी स्वतः ब्रह्म आहे. त्याला वायू म्हणजे सोम. तो वायू तुम्हाला आम्हाला दिसत नाही, त्याला अग्नीने जाळता येत नाही. शास्त्रानी नैनम चिंतती शास्त्रानी नैनम दहती पावका. 5 तत्वांचा देह वायू तत्व दिसत नाही. तो वायू तत्व म्हणजे प्रभू परमात्मा. ह्या शरीर रूपी फुग्यातून एकदा का वायू गेला उड जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. ह्या देहातून आत्मतत्व जाण्याच्या अगोदर बिस्लरीची बॉटल आता या छोट्या आहेत, या घ्यायला गेलो 10 रुपये किंमत आहे. पाणी पिऊन झालो, दुकानदाराला सांगायचं घे तुझी बॉटल परत दे, माझे 10 रुपये देईल तो. कारण तिच्यातलं पाणी संपलं. या देहातलं पाणी आहे तोपर्यंत भजन करा. तुम्हाला आम्हाला वाटतंय मी मारणार नाही,
साधू संत म्हणतात घटके गेली पले गेली तास वाजे खनाना, आयुष्याचा नाश होतो रामकारे म्हणाना. समर्थ रामदास स्वामींचा दुसरा दशक 10वा समाज आणि 27 नंबरची ओवी. जन्म आणि मृत्यू यांच्यामधलं जो अंतर आहे त्याला आयुष्य म्हणतात. समर्थ म्हणतात आयुष्य हेची रत्नपेटी, माझी भजन रत्नी गोमटी, ईश्वरी अर्पुनी लुटी आनंदाची करावी. देह समर्पी जे देवा, काहीच न घ्यावा, समर्पिजे देवा. हा देह त्याला द्या, कारण शरीर जयाचे ठेवणे, धरसी अभिलाष जणे. समर्थ रामदास स्वामींचा. आता तुम्ही म्हणाल का नुसतं दासबोधावरच चाललंय का? मला जसे टिले दिसतील त्याच्यावर आपण जास्त बोलतो बाबा. आता मला भर दिसते समर्थांच्या दासांची, आणि आमची वारकरी मंडळी म्हणते दासबोधाला हात लावायचं नाही. मग कसं काय होईल? सर्व ग्रंथांचा सार तो दासबोध जाणीजे. भेद कशाला पाहिजे? अहो भेदच गेला पाहिजे ना. आता काय सांगू तुम्हाला, वेळ नाही माझ्याकडे. समुद्राचं बाष्पीभवन झाल्यानंतर ढगांची निर्मिती होते. ढगांची निर्मिती झाल्यानंतर पर्जन्यवृष्टी होते. पर्जन्यवृष्टी झाल्यानंतर ते भूतलावर पाणी वाहण्याचा प्रयत्न करते. मग नाल्याच्या माध्यमामधून, ओढ्यांच्या माध्यमामधून, नदीच्या माध्यमामधून एकदा का समुद्राला गेलं. टेमगावचं कुठलं, वडवलीचं कुठलं, सापगावचं कुठलं, अद्याप बसलेल्या प्रत्येक गावचं कुठलं सांगता येईल का? नदी मिळता सागरी, ती सागरच होय निर्धारी, किंवा लवण मेळविता जळे. पाण्यामध्ये मीठ मिळाल्यानंतर, आता पाण्यापासून पाणी तयार झालं, ते पाणी तिथं गेल्यानंतर काय, तसे परमार्थ रूपी ग्रंथ वेगळे आहेत, परमार्थ रूपी साधनं वेगळी आहेत, पण मार्ग तिकडेच चालला. कुठल्याही संप्रदायामध्ये चोरी करा सांगत नाही, फक्त ते मांसाहार खातात म्हणून आपण त्यांना, आपल्याला ते वेगळं वाटतं. आता आपण खात नसलो पण तरी सुद्धा भोईर महाराज एखादा शब्द जर बोलला तर आतल्या आत मांसारूपी त्याला 2-3 शब्द आपले चालू असतात आतून. मग शब्द काय, खाणं वेगळं. आता तुम्हाला काय सांगायचं ना, काय राहायचं. आता इथे आपण कीर्तनात बसलो का नाही, कीर्तनात बसल्यानंतर पाप वासना गेली पाहिजे आपली. स्मशानभूमीमध्ये गेल्यानंतर पाप वासना गेली पाहिजे. झाडाखाली उभे राहिल्यानंतर पाप वासना, म्हणजे कोणाविषयी वाईट शब्द निघता कामा, मनामध्ये विचार सुद्धा. आणि गंगा स्नान करताना सुद्धा कुठल्याही प्रकारचे नाही. आता एलकुंदेवाले आमचे शत्रुभाऊ वगैरे आले नाही, त्यांनी साबण लावून त्या गंगेमध्ये आंघोळ केली इंद्रायणीमध्ये. तुम्हाला घरी साबणी आले नाही ना, घरी साबणी काय कमी पडलं, त्या इंद्रायणीमध्ये साबणी लावता तुम्ही. साबण लावून नाही ना चालत तिथे. तुम्ही स्टेटस ठेवताना आमच्या डोळ्यांना त्रास देता, मग आम्हाला तो त्रास होतो ना. प्रत्येक माणूस कशासाठी गेले साबण लावायला? अनेक दर्शन संतांचे. काय ते चंद्रभागे करता स्नान, तुमचे दुःख पळती रानोरान. आणि ते दुःख तुम्ही साबणामध्ये जर घालून गेले, याला किती धुवा. पण आतमध्ये ओळे मृत्तिकेचे मंदिर, आता साधन मंदिर, गुंफा करीता ती पोखर, याचा नका करू अंगीकार ग. ओले मृत्तिकेचे मंदिर, ओले मृत्तिकेचे मंदिर. मृत्तिका म्हणजे माती. माती ही ओली आहे, ती सुकली म्हणून घट झाला आणि तो फिरविला घट फोडीला. जयेश महाराज. बरीच मंडळी शेवटच्या स्टेशनला एकदा ती अंत्ययात्रा गेली का लोक म्हणतात तो अभंग झाला प्रेतरूप शरीराचा. तो अभंग तिथे बोलूच नका ना. अनुग्रह घेण्यासाठी ज्यावेळेस आपण सद्गुरूकडे जातो त्यावेळेस आपला भाव प्रेतरूप झालेला असतो. मेलेल्या मड्याला तुम्ही कसं बोलू शकता?
तो मातीचा घट आहे, 3 टाइम फिरवला तसा सद्गुरू सुद्धा तुमच्या आमच्या मस्तकावर 3 टाइम हात फिरवतात. आता तो गरिबीत भाग कितींच्या वरती जाईल, त्याच्यापेक्षा आध्यात्मिक भाग न सांगता. तुम्हाला कथा आवडतात, आता कथा जाऊन व्यथा नाही जाणार ना आपल्या, कथा सांगून कसं काय होईल. तुमचं आमचं हे शरीर आहे, आज ना उद्या जाईल. संत म्हणतात पहा तो उंदीर घेऊन जाय बोका, तैसा काळ लोका नेतासे. किंवा देह जाईल जाईल यासी काळ खाईल, 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 देह जाईल जाईल यासी काळ खाईल. पंढरपूरची वारी दशमीला यायचं घरी, दशमीला दुसरी काढायची ना. मग आमच्या परिसरामध्ये 700-800 वयस्कर माऊल्यांना आणि पुरुषांना अशा 700-800 लोकांची ती एक वारी करायची. काला करायचा, त्यामुळे लोड जास्त आहे, सांभाळून घ्या, बाकी काही नाही. देह जाईल जाईल यासी काळबा खाईल. कारण देह कोणाचा आहे? देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. अहो घटका घटकाने, पळापळाने, एका एका दिवसाने, आठवड्याने, पंधरवाड्याने, महिन्याने आपलं शरीर घटत चाललेलं आहे. आणि आपण तारखेच्या तारखेला वाढदिवस साजरे करतो. कसं काय होईल? मेळ बसेल कसं काय? संत म्हणतात तुम्हाला जे आयुष्य दिलेलं आहे ते चाललेलं आहे. आयुष्य जात आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसे महा. बोटवर करा का मी अद्याप एवढ्या वर्षे जगणार आहे. कारण तुमच्या आमच्या देहरूपी बॉटलवर मॅन्युफॅक्चर आणि एक्सपायरी डेट दिलेली नाही, म्हणून आपल्याला माहीत नाही. जर समजा आपल्याला कळालं असतं मी ह्या दिवशी जाणार आहे, तर सगळ्यांचे उसने घेऊन पहिले घर बांधून घेतले असते. खरं का खोटं? देव किती हुशार. वानरांना नेली पण माणसांना नेली नाही. कारण माणसं गुंतली असती सोन्यामध्ये ना, रावणाला कोणी पकडला असतं. किती हुशार. आणि त्या वानरांपासून आपण तयार झाले. म्हणून तुकाराम बाबा म्हणतात वानरा हाती लंका, माणसा हाती नाही. थोडासा माणसाने विचार करावा की माणसाला कळत का नाही का मला नेमकं काय कर्तव्य आहे, माझे कर्म काय. करू नका असतलं म्हणणंच नाही साधू संतांचं. नका त्यागू रांडा पोरे, सुके बांधा माडी घरे. पण या संसारामध्ये असावे असूनी नसावे, जेवी जलात पद्मपत्र. पाण्यामध्ये ते पद्मपत्र राहून अलिप्त राहतं. आता श्रावण महिना आल्यानंतर आळूची पानं, तुम्हाला कळते ना, आळूची पानं आपण खातो, पण ते पाणी साठवून ठेवत नाही, ते स्वा करतं. तैसे असावे संसारी. तुमच्या आमच्या घरामध्ये कोळी नावाचा कीटक असतो, त्याला आमच्याकडे ग्रामीण भागामध्ये सुतेरी म्हणतात. तुमच्याकडे आहे का शब्द? तो एका साईडला राहतो, तो असा सर्वांच्या मधोमध जात नाही आपल्यासारखा. मीच करेल. सुना म्हणतात कर तू. आम्ही बसतो टी व्ही पाहत. आई कुठं काय करते? माझ्या नवऱ्याची दुसरी बायको. इश्काचा नाद खोला, तुझ्या जीव गुंतला, अगं बाय आरेच्या, सांग माझा होशील का, रंग माझा वेगळा, फुलाला सुगंध मातीचा, जमतय कमतय, पिंकीचा विजय असो, सगळे टाक पुढचं पाऊल. आता बऱ्याच मालिका आल्यात पण पाठ करायला वेळ नाही. आम्ही पाहतो टी व्ही, तू कर काम. लक्षात ठेवा, वय वाढत गेलं. 36 आहे ना, 36 हा उलटा आकडा आहे. पण तो 63 मध्ये आल्यानंतर समोरासमोर येतो. थोडंसं समरस्व जरा कर्णमुळी सांगवाळ्या गोष्टी. कानाचा केस पिकल्याबरोबर दशरथ राजा म्हणतात आता राज्याभिषेक होणार, गादीवर बसणार, उपवास करा. सकाळी बसायला आलं, वाट्याला गादी होती का काय होतं बोला ना पटकन.
काय आलं रामाच्या वाट्याला? वनवास. मग राम देव असताना जर वनवास आला, वनवासाला राम जर गेले नसते तर 33 कोटी देव बंदी खान्यामध्ये होते. तो देव होता, त्या वनवासाला जायची काय गरज होती? आणि देवाची बायको रावण पळवील एवढी रावणाच्याकडे ताकद होती का? डाव्या हातामध्ये जो कोदंड धनुष्य उचलून सारवण करायची, आता लादी नाही तेव्हा सारवण होतं, डाव्या हातामध्ये कोदंड उचलायची, तो कोदंड धनुष्य रावणाच्या अंगावर पडला. मग असं तिच्याकडनं काय अपराध झालं? तुकाराम बाबा म्हणतात वाचा सांभाळा, त्याच्यासाठी बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, ते देवाचं भजन करा. मग आयुष्य जात आहे पहा, तुमचं आमचं घडी घडी चाललंय, थोडं थोडं निघून चाललं पाहिजे. मग महाराज म्हणतात का ज्याप्रमाणे या हारामध्ये आज टवटवीत फुलं आहेत, त्यामुळे तो हार देवाच्या गळ्यामध्ये आला. उद्या सुकलेला हार कुठे असेल सांगा तुम्ही मला? तरुण अवस्थेमध्ये नोकरी व्यवसाय करत असताना महिन्याला पगार येतो, म्हणून त्या रसामधून रस निघतो, त्याचा नाव ऊस. एकदा का रस निघायचा बंद झाला, स्वतः झाला यूज अँड थ्रो. बरोबर आहे का नाही? आता ऊस म्हणजे कोण? मुंगफली म्हणजे शेंग. जोपर्यंत दाणा आहे तोपर्यंत गोणीमध्ये, एकदा का दाणा काढून झाला का तो धुमीला चालला, मच्छर भगाव. आता काय करायचं? साधू संत म्हणतात करावी तातडी परमार्थी, करावी तातडी, परमार्थी, करावी तातडी, परमार्थाची करावी तातडी. संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. राम देव असताना वाट्याला वनवास आला. मला सांगा महिला मंडळ, आम्ही तुमच्या पोटी जन्माला आलो त्या दिवशी 5वीच्या दिवशी आमच्या ललाट रेषेवर लिहिलं का गर्भामध्ये असताना देवाने लिहिलं? कुठे लिखाणकाम केलं असेल? आमच्याकडे पद्धत आहे, 5वीच्या दिवशी तो पाटा तयार केला जातो, त्याच्या सभोवती त्या पिठाचे दिवे तयार केले जातात, मध्ये एक कागद ठेवला जातो, एक पेन ठेवला जातो, कारण ब्रह्मदेवाच्या माध्यमामधून त्या सटवीने यावं आणि त्याच्या ललाट रेषेवर काहीतरी चांगलं लिहावं, तिला प्रकाशात दिसावं, अंधार नसावा म्हणून. पण आता 12-12 दिवस आपण हॉस्पिटलला आहेत, 5व्या दिवशी 5वी होतच नाही. मग आता राम जन्माला आल्यानंतर वनवास आला का राम जन्माला येण्याच्या अगोदर वाल्मिकाने लिहून ठेवलं? तर बोला पटकन. तुम्ही आम्ही जन्माला येण्याच्या अगोदर आपलं लिहिलंय 18वा अध्याय 102 नंबरची उभी. का ललाटीचे लिहिले न मोडे काही केले, जैसे काले गोरे धुतले फिटवणे. आपल्या ललाट रेषेत लिहिले ते बदलणार नाही. मग महाराज त्याच्यात बदल नाही का? एकनाथ महाराज म्हणतात होऊ शकतो बदल. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा आणि हरी कृपे त्याचा. तुम्ही देव जर प्राप्त जर करून घेतला आणि देव जर प्राप्त करून घेतला आणि एकदा का देवाचा आशीर्वाद मिळाला तर मग सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढीला, सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढीला, मुठी पोहे घेऊन या त्याची भीती लागे. मुष्टी पोहे घेऊन या त्याची भीती लागे. शुद्ध भाव देखून या गाव सोनिया शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा दे. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा 18 विश्व दारिद्र्य ज्याच्या आयुष्यामध्ये होतं, ललाटाला हात लावली 18 गुणिला 20, 18 विश्व, 18 गुणिला 20 जर केला तर 18 दोन्ही 36, 360 दिवस ज्याच्या घरामध्ये चुल्हा पेटत नव्हता, असा सुदामा ब्राह्मणाची देवरूपी नगरी सोन्याची झाली. का? मस्तकी तो जाना ठेवीला हात, देवाचा हात लागला म्हणून तुम्ही देवाला शरण जा. महाराज आम्ही देवाला शरण का जा तर अभंगाच्या पहिल्या चरणात एकनाथ महाराज सांगतात, परिमळ गेली या ओस फुल दे, परिमळ गेली
परिमळ गेलिया ओस फूल देठी. एकदा का त्या फुलामधलं सुगंध गेलं का त्या फुलाचा काय उपयोग नाही. तद्वत या देहामध्ये प्रभू परमात्मा आहे तोपर्यंत त्या देवाला शरण या तुकाराम बाबा म्हणतात. आणि त्याला विचारा कै मी उद्धार पावे, कै मी उद्धार पावे, कै कृपा करील नारायण, कै कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, ऐसे तुम्ही सांगा संत जन. करा समाधान चित्त माझे, कै खंड येईल कर्म, कै खंड येईल जगाचे जगद्गुरु देवाला म्हणतात कै मी उद्धार पावेन. माझा उद्धार कशामध्ये? कधीतरी विचारावं आपण संतांना, माझा उद्धार कशामध्ये आहे, मी नेमकं काय केलं पाहिजे. तुकाराम बाबा म्हणतात संतांचा अवतार होण्यासाठी आम्हाला पुन्हा पुन्हा यावं लागलं. आम्ही वैकुंठवासी आलो याज जन्म कारणासाठी. या कारणासाठी आम्ही आलो. कशासाठी? झाडू संतांचे मार्ग. आणि ज्ञानेश्वर महाराज हरिपाठा म्हणतात मागलिया जन्मा मुक्त झालो. मी मागच्याच जन्मामध्ये मुक्त झालो होतो, परंतु बुडते हे जनन देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. आपल्या कुळामध्ये एखादा जर तरुण, एखादा जर लहान मुलगा परमार्थाला जर लागला तर माऊली हरिपाठामध्ये सांगतात मातृ पितृ भात्रा सगोत्र अपार चतुर्भुजन होऊन ठे. त्या घरामध्ये एखादा सात्विक मुलगा जर जन्माला आला तर त्याला 4 हातांची ताकद तर येतेच येते, पण मातृ म्हणजे आई, पितृ आणि भात्रा म्हणजे भाऊ, आईचं वडिलांचं आणि भावाचा उद्धार करू शकतो. म्हणून कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, गीता भागवत करीती श्रवण. अशी मुलं जन्माला यावा. आणि अशी मुलं जन्माला येण्यासाठी माझ्या राजमाता जिजाऊन सारखे संस्कार करायला हवेत. रोज गर्भामध्ये असताना बाळाला सांगतात बाळा ए पोरांनो, ए ए ए बाळांनो इकडे या, नका वाटू पाणी, नको वाटू, काय होत नाही, आम्हाला फेस आलाय. कसं आहे आपल्याला समर्थांचा मला वाटतं 3रा दशक पहिला समाजना 14 नंबरची उभी. वरी वरी पाता वैभवाचे अंतरी पोतडे नरकाचे, जैसे झाकणे चर्मकुंडाचे उघडत जिने. एकनाथ महाराज म्हणतात काय भुल्लासी वरल्या रा. आपल्याला वर फक्त काय दिसलं पाहिजे. मी काय पहिल्यांदा सांगितलं का ध्यान इथे बसलो, 5 कर्म इंद्रिय 5 ज्ञान इंद्रिय येते, पण मने आपला कुठे फिरतोय तो आपल्यालाच माहित नाही. संतांचं म्हणणं आहे आधी मन घेई हाती. तुमचं मन इथे असेल तर बसा, उगाच खुर्च्यांना त्रास काहीच देऊ नका. फुलामध्ये सुगंध आहे तर त्याला दम आहे. हळदीना मी तर पाहतो कधी कधी स्टेटसला म्हातारे पण नाचतात हो. हा तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनी. परिमळ गेलिया ओस फुल देठी. लोक म्हणतात घ्या करून, संसार करा, भरपूर कमवा. मग सुधीर भाऊ चला आता करा यात्रा, आम्ही येतो तुमच्या वारीमध्ये. सुधीर भाऊ म्हणतो 50% तर टेम्पोतच बसली, कसं काय व्हायचं, चालायला कोण आहे, कसं काय होईल आपल्याला. जगाच्या पाठीवर आई वडिलांची मुलांनी सेवा केली पाहिजे. जगाच्या पाठीवर आपल्या मुलांना परमार्थ घडवला पाहिजे. ते राजमातांनी घडवलं म्हणून त्यांचं नाव राजमाता आहे. 5 वर्षाचे असताना सगळीकडे अंधार आहे. काय कळतं हो 5 वर्षाच्या मुलाला? 5 वर्षाच्या मुलाने शपथ घ्यावी. सिंहासनावर बसलेले 32 मन सोन्याचं सिंहासन आहे, डोळ्यामध्ये अश्रू आहे. जिजामाता म्हणतात अश्रू येण्याचं कारण काय? आज हा सोहळा पाण्यासाठी वडील नाही. जगाच्या पाठीवर मातृदेवो भव पितृदेवो भव, पहिले हे देव माना आणि मग बाकीच्या देवांचा शोध घ्या. 18वा अध्याय 24 नंबरचा श्लोक ना पहिलीच उभी आहे. घरी माता पितरा धड बोली नाही संसारा, येर विश्वभर आदरा मूर्ख जैसा. 17व्या अध्यायामध्ये मला वाटतं 302 नंबरची उभी आहे. सकळ तीर्थांची धुरे जी एका माता पित्रे, तया सेवेसी कीर शरीर लोण कीजे. समर्थांचा मला वाटतं 3ऱ्या दशकमध्ये काही ओव्या आलेल्या आहेत.
नवरी आली या घरा, अति हव्यास वाटे वरा, आणि मज सारखा दुसरा कोणीच नाही. तये भार्येचनी कैवारे, माता पिता सनीच उत्तरे, बोलून या तिरस्कारे वेगळा निघे. तुम्ही जगाचा बाप घरामध्ये असताना त्यांच्या चरणाशी कधी लीन होत नाही, आणि जगामध्ये तुम्ही जाता. साधं बोलू का, तीर्थी धोंडा पाणी न देव रोकडा सज्जनी अश्रद्धान परंदप. श्रद्धेने जा, पण श्रद्धेने तुम्हाला भेटेलच असं नाही. मग जगाच्या पाठीवर ज्यांनी सेवा केली, पंढरपूरचं महत्व, 24 तास आई वडिलांना मांडीवर ठेवलेले जगाचा बाप आला, बिरकावली वीट आणि विटेवर उभा केला त्या भक्त पुंडलिकाने, आणि त्या पुंडलिकाचे तुमच्या आमच्यावर उपकार म्हणून जगाच्या बापाला पंढरपूरला आणलं. तो तुमचा आमचा सर्वात मोठा देव. शेतीची कामं करत असताना आमच्याकडचं सांगतो, बांधावर काही देव बनवलेले असतात. शेंद्राचे हात आपल्या शेंदूर लागले म्हणून काय करायचं, एका दगडाचे 10 दगड केले. बरोबर का नाही मला? संत म्हणतात, वेताळे फेताळे जळो त्यांचे तोंड काळे, बळिया माझा पंढरी राव तो या देवांचा आहे देव. वारकऱ्यांनी ना जयेश भाऊ, ज्ञानेश्वर भाऊ, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, कारण तुमचा आमचा बाप कोण आहे? जंबूया दीपा माझी एक पंढरपूर नगर, जंबूया दीपा माझी एक पंढरपूर गाव, धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव, धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव. चला जाऊ तया खाया काही भोजन मागाया, चला जाऊ तया खाया भोजन मागाया, चला 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 जाऊ तया खाया काही भोजन मागाया, चला जाऊ तया खाया काही भोजन मागाया. जंबोया दीपा माझी एक पंढरपूर गाव, त्या गावाला जो राहतो तो तुमचा आमचा बाप आहे. चला जाऊ तया गावा काही भोजन मागाया, सकळ जीवांचा करीतो सांभाळ तुझ मोकळीला ऐसे की, जैसी स्थिती आहे तैशा परी राही, आणि कौतुक तुप आहे संचिताचे, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून ये. या जगामध्ये तुम्हाला आम्हाला सोडवणारा, वाचवणारा, जन्माला घालवणारा आणि पुढच्या प्रवासामध्ये सहकारणारा तो जर तुमचा आमचा बाप आहे, तर तुम्हाला आम्हाला काय कमी पडतंय? फक्त आपण निका व्हायचा प्रयत्न करा. आपण जोपर्यंत निके होत नाही, शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. अशुद्धता गेली पाहिजे, शुद्धता आली पाहिजे. समदृष्टी घेता समान श्री हरी, क्षमा दमा वैरी हरी झाला. समदृष्टी पाहिजे, समदृष्टी पाहिजे. आपल्या दृष्टीमध्ये भेद आहे, दृष्टीचं पटल गेलं पाहिजे आपल्यामध्ये, आणि परमार्थ रूपी एकदा दृष्टी झाली का मग आपल्याला चराचरामध्ये तो दिसतो, आणि मग त्या प्रभू परमात्म्याच्या गावाला आपण गेलो. बघा, आतापर्यंत आपल्याला आख्यायिका सर्वांना माहीत आहे. बाबा पंढरपूरच्या यात्रेमध्ये गेलेत म्हणून थोडासा विषय. काल परवा अद्याप वारकरी आपले पंढरपुरामध्ये आहेत. जगाच्या पाठीवरचा पहिल्यांदा चालू वर्षी 2025 मध्ये रेकॉर्ड ब्रेक झाला. 27 ते 28 लाख वारकरी आले. एकालाही आमंत्रण नव्हतं का या म्हणून. सुधीर भाऊंनी बऱ्याच लोकांना फोन केला असतील, मुरबाड तालुक्यातले कीर्तनकार आहेत, या कीर्तन ऐकायला, पण तिथे एकालाही आमंत्रण नव्हतं. देवाच्या कार्याला का आमंत्रण पाहिजे? आता आम्हाला पत्रक आला, आम्ही पहिले पाहतो नाव कुठं असलं तर जाणार. अहो द्याला नाव ठेवलं हो. उपजली या बालकासी नाव नाही तयशी, आणि ठेवली या नावासी वो देत दसे. माझे यशवंत बाबा गेले तेव्हा म्हणतात बॉडी किती वाजता निघणार आहे. यशवंत बाबांना काढणार आहेत, कोण बोलले? या देहाला नाव आहे. मी तो वसुदेव तत्वदा. आपण आत्मस्वरूप असताना आपण बाहेरच्या रंगावर जायचं नाही. जगाच्या पाठीवर ज्यांचा आज आपण अभंग घेतलेला आहे ते एकनाथ महाराज, त्यांचे आजोबा भानुदास आषाढी वारीला आलेले आहेत तिथे, आणि आल्यानंतर पाहतात गर्दी जमलेली आहे, हजारो वारकरी आलेले आहेत.
पण इथे एकच बोंबाटा चाललेला आहे का प्रभू परमात्माच नाही राहुलामध्ये. मग प्रभू परमात्मा गेले कुठे? पुंडलिकाने आणले, विटेवर उभा केला. ती वीट आहे, तो इंद्र आहे. ऋतासुराबरोबर युद्ध चालू असताना त्याला शाप दिलं आणि मग सांगितलं का तू जाऊन दिंडीर वनामध्ये पड, पुंडलिक तुला फेकेल आणि त्याच्यावर प्रभू परमात्मा उभा राहील. प्रभू परमात्म्याला सांगितलं का तुझ्या दर्शनाला जे भक्त येतील त्यांना तू मुक्त कर. प्रभू परमात्मा वाट पाहतो, पण कोण येतात? कोणीच येत नाही. मला भेटायला देवायला कोणी येत नाही. म्हणून जगाचा बाप पुन्हा आला आणि सांगितलं पुंडलिका मला कोणी ओळखत नाही. पुंडलिकाने सांगितलं देवा तुम्हाला अवतार बदलावा लागेल. म्हणून अवतार पांडुरंग नाव ठेविले. ज्ञानेश्वरांचा अवतार बघा, संत तेच, आषाढी देवाची आणि कार्तिकी संतांची. ही नाथाच्या घरची उलटी खुणे आपल्याला कळालं पाहिजे थोडस. त्या प्रभू परमात्माचा शोध चालू आहे. जगाच्या पाठीवर भानुदास, एकनाथ महाराजांचे आजोबा. भानू म्हणजे सूर्य, सूर्याची सेवा करता करता सूर्याचा आशीर्वाद, त्या तेजापासून तयार झालेले सर्व व्यवसाय होता, तो व्यवसाय बंद केला आणि परमार्थाला स्वतःला वाहून दिलं. कपड्याचं दुकान होता, कपड्याचा धंदा होता, लोकांना कपडे वाटले आणि आषाढीच्या दिवशी आल्यानंतर पाहतात तर प्रभू परमात्मा गेले कुठे? पण जगाच्या पाठीवर एक राजा होता, विजयनगरचा, कर्नाटक मधला कृष्णदेव म्हणून. त्याला जेवढं पटत होतं, चांगल्या गोष्टी आवडल्या, त्यांनी तिथे युद्ध करून आला आणि विचारलं गेलं एवढी गर्दी कशासाठी? त्यांनी सांगितलं का जगाचा बाप, या वारकऱ्यांचा बाप इथे आहे. त्या वारकरी त्याला पाहून त्यांनी सांगितलं चला विशेष वस्तू दिसते तिला उचला. देवाने सांगितलं मला घेऊन जातोस, पण एका रात्रीमध्ये न्यायचं, एक सोहळ्यामध्ये न्यायचं, 2, आणि ज्या दिवशी माझ्या भक्ताला त्रास होईल त्या दिवशी मी तुझ्याकडे राहणार. हा इतिहास खरा आहे. लोक म्हणतात देवच नाही, देवच नाही. सर्वांनी उपवास करायला सुरुवात केली. बघा आता आषाढी एकादशीला जो समूह वारकऱ्यांचा जमा झाला होता, स्वतः भानुदास गेले कर्नाटकाला, कारण मूळचं गाव कर्नाटकच आहे भानुदासांचं, कर्नाटकी भाषा येत असावी. आणि मग देवाच्या रावळामध्ये गेल्यानंतर देवाने पहिले तुळशीची माळ काढली आणि भानुदासांच्या गळ्यामध्ये घातली. नंतर नवरत्नाचा हार सोन्याचा देवाने काढला आणि गळ्यात. काही कळत नाही भानुदासांना नेमकं काय. पाठेच्या प्रहरी काकड्याला लोक आली आणि पाठेच्या प्रहरी गंगा स्नानाला गेले भानुदास. इकडे सूर्याची किरण त्या सोन्यावर पडतात आणि इकडे लोकांनी तुळशीची माळ नाही बघितली. तुळशीचा हार कोणच बघत नाही ना. सगळ्यांच्या नजरेसमोर फक्त सोनं सोनं सोनं, देवाचं सोनं चोरायला गेलं. शोधाशोध सुरू झाली. सगळीकडे पाठवले दूत आणि त्यांना समजलं, किरण पडलं सोन्याचं याच्या गळ्यामध्ये, हा चोर आहे. त्याला पकडला गेला. फरमान पाठवलं, सांगितलं तिकडच्या तिकडे कलम करा, त्याला फाशीला द्या. फाशीला द्यायला भानुदासांना नेलं. सांगितलं तुमची शेवटची इच्छा काय? भानुदासांनी सांगितले माझी एकच इच्छा आहे, त्या देवाला भेटायची. अरे पहिल्यांदा भेटायला गेलास तर देवाचा हार सोन्याचा चोरलास तू, आणि आता जर तू गेलास ना देवच चोरला, तर भानुदास अंतकरणामध्ये म्हणतात मी त्यालाच चोरायला आलो. आतमध्ये गेलेले आहेत भानुदास. त्रास दिलेला आहे भरपूर भानुदासांना. आणि देवानी सांगितलं माझ्या भक्ताला तुम्ही त्रास दिला, मी 3 अटी घातल्या होत्या. एका रात्रीमध्ये घेऊन यायचं, दुसरी गोष्ट सोहळ्यामध्ये आणायचं ना, तिसरी गोष्ट माझ्या भक्ताला त्रास द्यायचा नाही. त्रास व्हावा म्हणूनच देवानी केलं होतं. म्हणून देव जे देईल भक्तासाठी ते स्वीकारा, आपण स्वीकारत नाही. माझ्याकडे उदाहरणं भरपूर आहेत. हे देवानी दिल्यानंतर आपण त्याच्यामध्ये काहीतरी करतो. म्हणून सांगितलं ठेविले अनंती तैसेची आणि चित्ती असू द्यावे. अहो मागे बघा ना सिंहावलोकन, कारण आपल्याकडे काहीच नव्हतं. त्याच्यापेक्षा आता बरं आहेत का नाही. फक्त सुधीर भाऊंच्या गाड्या बघितल्यानंतर मला वाटतंय मला नाही. सायकलवाल्याला वाटतं टू व्हीलरवाल्याला वाटतं फोर व्हीलरला वाटतं मोठी, त्याच्यापेक्षा मोठी. असा करता करता वरटॅगला जातो ना. एकदाच वरटॅग होतो तेव्हा त्याला कळतंय बारकी होती ती परवडली, ती कडेने तरी चालत होती. आता हायवेला 80च्या स्पीडने जायचा बोलला तर. म्हणून हात जोडून माझी विनंती, सकाळी निघताना आवडत्या दैवताचं घराच्या बाहेर पडताना देवाचं नमस्कार करा. सांगायचा देवा मी चाललोय अशा कामासाठी, करणारा तू आहेस, माझ्या हातामध्ये काही नाही. निमित्ताचा धनी केला असे. अर्जुनाला सांगितलं बाण घे. अर्जुन म्हणतो नातेवाईकांना कसं मारू? अरे तू मारणारा नाही. आता कधीतरी सप्ताहाचा जर भाग असेल, इथे कसे 900 गवशे सप्ताहामध्ये विशेष चिंतन करावं लागतं आपल्याला. आज पंढरपूरचं महात्म्य, तर बाबांचा प्रवास पंढरपूरचा आहे म्हणून थोडंसं चिंतन मांडतो. वेळ आपली संपुष्टामध्ये आलेली आहे. 5 मिनिटामध्ये सेवा आटपूया. देव म्हणतात मी थांबणार नाही. देव निघाले. तुमच्याकडे हिरव्या 50च्या नोटा असतील तर सगळ्या इथे आणून जमा करा. त्याच्यावर हम्पी टेम्पल म्हणून आहे बघा, एक 50च्या नोटीवर हिरव्या सगळ्या जमा करा. 500च्या केल्या तरी काय हरकत नाही, आम्ही घेऊन जाऊ. त्याच्यावर हम्पी टेम्पल आहे. तिथे विठ्ठल टेम्पल आहे, परंतु त्याच्यामध्ये देवच नाही. आजही तुम्ही जा. माफ करा जातीवाचक शब्द आहे. मुस्लिम समाजाने आता सुधीर भाऊ ते मंदिर वगैरे तोडले. माझे मित्र गेले होते आता 5 दिवसापूर्वी तिथे.
आपल्या पंढरपूरच्या मंदिरापेक्षा जयेश भाऊ मोठं मंदिर आहे ते. वाडाही खूप मोठा आहे, प्रशस्त, पण ते सगळी तोडफोड झालेली आहे. आता आम्ही जाणार आहेत आता पुढच्या महिन्यामध्ये, आमचा सत्संग परिवार सगळा जाणार आहे तिकडे ते टेम्पल पाहण्यासाठी. त्या दिवशी विषय निघाला, ते म्हणतात आम्हाला पाहायलाच जायचे. म्हटलं जैशी तुमची इच्छा, राज्य व्हावी श्रीची इच्छा, जनता बोलते मग आपल्याला जायला हरकत. आज तिथे टेम्पल आहे, विठ्ठल टेम्पल, पण त्याच्यामध्ये देव नाही. तो देव माझ्या पुंडलिक माफ करा भानुदास घेऊन आले. आषाढीला गेले होते आणायला, आणला तो दिवस कार्तिकीचा आहे. 4 महिने आपल्याला चातुर्मास करतो, कारण माझे वारकरी तिथे आले आणि 4 महिने त्यांनी तो उपवास केला, म्हणून चातुर्मास आपला आता चालू आहे. तुमची इच्छा आहे महाराजांनी जेवावे, जेवायला काय हरकत नाही, परंतु काही पथ्ये ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्यांनी पथ्ये. तुम्ही घरी जा निवांत, भागवताचा 29 नंबरचा अध्याय काढा आणि 930 आणि 931 नंबरची ओवी वाचा. त्या ओवींमध्ये तुम्हाला आम्हाला भक्तांसाठी पथ्ये सांगितले भरपूर होतील, पण असं आचरण जर केलं नाही तर ब्रह्मज्ञान होणार नाही. वाचन पाठा सगळे करतात, पण ब्रह्मज्ञान नाही. आचरण शुद्ध पाहिजे. सांगणारे भरपूर झाले, पण आचरण राहिले नाही. आलं का लक्षात? म्हणून तर श्रीराम प्रभू आणि माता सीता जेव्हा बसले होत्या तेव्हा त्यांनी सांगितलं का कोणाचे पाय चांगले आहेत. लक्ष्मणाने सांगितलं ए चरण आचरण से श्रेष्ठ आहे. रामाच्या आचरण आहे म्हणून सीतामाईचं चरण चांगलं आहे. असं ते बाकी गरिबीत भाग नंतर बघू आपण कधीतरी. अशा प्रकारे ते कार्तिकी एकादशीला आणले. मग देवानी तुम्हाला आम्हाला सांगितलं का बाबा वर्षाला 24 एकादशी आहे, 24 एकादशीला येणे तुम्हाला शक्य नाही. तुकाराम बाबा रडतायत, कन्या सासुऱ्याशी जाई मागे परतुनी आयशे झाले माझ्या मना. सांगितलं रडू नको, डोंट क्राईंग, डोंट क्राईंग, डोंट क्राईंग. तुम्ही एक काम करा, 24 नाही करता येत ना, तुम्ही संसारी जीव आहेत, पण आषाढी कार्तिकी विसरू नका माझ, आषाढी कार्तिकी विसरू नका माझ, आषाढी कार्तिकी विसरू नका माझ, आषाढी कार्तिकी विसरू नका माझ. सांगत असे गोदा पांडुरंग, सांगत असे गोदा पांडुरंग, आषाढी कार्तिकी विसरू नका माझ, आषाढी कार्तिकी विसरू नका माझ. कारण हे शरीर तुम्हाला दिलेलं आहे. देवे दिला देव भजना गोमटा, परिमळ गेलिया ओस फुल देठी, आयुष्या सेवटी देह तैसा. म्हणून परमार्थाची वाट धरा, कारण माणूसच देवाची भक्ती करू शकतो, बाकी कोण करणार आहे. अजा गेला, पंजा गेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. उठा जागे, उठा उठा जागा पाठी, भय आले मोठे. मृत्यूचं भय आहे तुम्हाला. म्हणून नवरात्रीमध्ये आरती आहे, वारी वारी जन्म आणि हरी पडलो आता. सासूला त्रास द्यायचा, सासऱ्याला त्रास द्यायचा आणि 9 दिवस उपवास करायचा. कुठली देवी प्रसन्न होईल झाली तर मला फोन करा, मी पण उपवास करायला सुरुवात करतो. तुकाराम बाबा जर म्हणतात माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी. म्हणून घाई करा, कारण प्रत्येक घडी घडी चालले अभंगाचं 2रं चरण. घडी 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 काळ वाटियाची पाय, घडी घडी काळ वाटियाची पाय, अजून कितिया अजून कितिया हरिमुखी गाता, हरिमुखी गाता, अजून कितिया है अब काज, अजून कितिया है हरिमुखी गाता हर पर चिंता, हरिमुखी गाता हर पर. एक एक पळ एक एक घटका चाललेली आहे. घटके गेली, पळे गेली, तास वाजे खाना. म्हणून घाई करा, जीवन परत मिळणार नाही. याच देई घडे देवाचे भजन किंवा चिंतन, बाकी नाही.
असा जन्म पुन्हा मिळणे नाही, शेवटची पाळी तेव्हा मनुष्य जन्म, सुकलिया वर्म फेरा पडे, पुनरपी जननम पुनरपी मरणम. परत परत जन्माला जरी यायचं नसेल तर तुम्हाला आम्हाला एकच उपाय सांगितला. सुधीर भाऊंकडे गवताच्या 100 गुंड्या आहेत. ओल्या नाही का, कारण पावसाचे दिवस आहेत म्हणून तुम्ही म्हणाला ओल्या. सुकलेल्या 100 गुंड्या. जयेश महाराजांकडे 50 गुंड्या. आणि ज्ञानेश्वर महाराज तुमच्या दोघांपैकी कोण नेमकं? हा तुम्ही का? मग जयेश महाराज कोण? मग तरी ओळख नाही दिली तुम्ही, असं कसं करता? नाही का, गाववाले पुढे बसलो होतो आपण प्रवचनाला यांच्याकडे, नारायणदादांकडे, बरोबर ना? आई वारल्या होत्या तेव्हा चिळकेंकडे, तुमच्या गावामध्ये सापगावला. यांच्याकडे 50, यांच्याकडे 25, यांच्याकडे 100. चला आम्हाला गवताला आग लावायची, गवत पेटून द्यायचंय. आमचे मोठे गुरुवर्य बंधू गेले आणि त्यांच्याकडे 100 गुंडे आहेत. त्यांना 10 माचीसच्या पेट्या आणून दिल्या, बरोबर ना? यांना 5 दिल्या आणि यांना 2 दिल्या, कारण एकाकडे 25. किती लागतील हो माचीस गवताची गुंडी? बोला ना पटकन महिला मंडळ. गवताच्या 100 गुंड्यांना किती लागेल काडी? एकच, बरोबर ना? आणि 50ला 1, 25ला. तसं साधू संत म्हणतात हरिमुखी गाता हरपली चिंता. मग तुम्हाला आम्हाला एकच सांगितलं, काय? नामन संकीर्तन साधन पायी सोपे, नामन संकीर्तन साधन पायी सोपे, संकीर्तन साधन पायी सोपे, नाम संकीर्तन साधन पायी सोपे. जळतील पापे जन्मांतरी, जळतील पापे जन्मांतरी, जळतील पापे जन्मांतरी, जळतील पापे जन्मांतरी. नरकती जायत जावे वनांतर, 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 नरकती जायत जावे वनांतर. हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म पुन्हा किंवा घेणे. परत जन्माला जरी यायचं नसेल तर नामरूपी अग्नी त्याला द्यायचा. तृणाग्नी मेले समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. सर्वांना हात आहे, सर्वांना तोंड आहे, मग करा नामस्मरण. विठोबा हरी जय जय विठोबा रघुमाई, जय जय विठोबा रघुमाई, जय जय विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, जय जय विठोबा रघुमाई. टाळी टाळी टाळी. रंगीबिरंगी फुलं एकत्र आली पण धागा एक आहे. एका धाग्यामध्ये आली म्हणून ती देवाच्या चरणाशी आली. तसं तुम्ही आम्ही विचारांनी एकत्र आलो पाहिजेत, आत्मतत्वानी एकत्र आलो पाहिजेत. कुठला संप्रदाय, कुठला गाव, कुठला जात, कुठला धर्म हा भेद अजिबात जीवनात येता कामा नये. जात वित्त गोत कुळशील माता आणि भजे का त्वरित. किंवा काकड्यामध्ये एक अभंग आहे, उचणीचं काही नेणे भगवंत. कुठल्याही प्रकारा प्रभू परमात्मा बघत नाही. शबरीची उष्टी बोरं देवाने खाल्ली कारण त्याच्यामध्ये शुद्ध भाव होता. तसा तुम्ही आम्ही शुद्ध भावाने शुद्ध तत्वाने एकत्र या. सुंदर अशी संगीत साथ मिळाली, आनंद वाटला. कधीही या परिसरामध्ये आलो तर तुम्ही नक्कीच मला साथ द्या. माझा नंबर तुम्ही घ्या, तुमचा नंबर मला घ्या. मी त्यांना सांगेल आवर्जून का बाबा तुम्ही या. आणि जास्तीच करून आता मला सुधीर भाऊ आहेतच फिरवायला, फिरणारच. कारण आपलं कसं आहे, पुन्हा येईल पुन्हा येईल, सद्गुरूची कृपा आहे, त्याला पर्याय नाही, येणारच. बऱ्याच इच्छा. अभंग फार मोठा आहे, याला साधताच पाहिजेत. एका चरणावर एक अभंग काय होणार. सूर्यकुळामध्ये खटवांग नावाचा राजा आला, चांगली कारकीर्द पाहिली. ब्रह्मदेवानी सांगितलं आता माझी गादी तुला देतो,
ब्रह्मदेवाला सांगितलं मी तुझ्या गादीचा तिरस्कार करतो, त्याग करतो, पहिले मला सांग माझं आयुष्य किती आहे. खटवांग राजाने सांगितलं माझं आयुष्य किती आहे. ब्रह्मदेवाने सांगितलं तेवढं विचारू नका. आपण कधी विचारतो का स्वतःला का किती जगणार आहे मी? उद्याचा भरोसा आहे का आपल्याला? उद्याचा सूर्य पाहणार आहेत का? कधी ह्या देहातून प्राण पडेल, मक्खी पंख पकडे तवे सरे. ऐकत नाही. मग ब्रह्मदेवाने सांगितलं का तुझ्या आयुष्य आहे फक्त 1 तास. त्यांनी सांगितलं मग आता ब्रह्मपदाचा मला काय गरज आहे? 1 तासामध्ये मी माझ्या आयुष्याचं साधन आहे, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. 1 तासामध्ये खटवांग रायाने देव प्राप्त केला. मग तुम्ही म्हणाल मग आयुष्यभर करायची काय गरज आहे? शेवटच्या 1 तासात करू. पण ते औचित्य आहे, मागच्या जन्माची पुण्य आहे, म्हणून त्याला देहांत तादात्म्य किंवा शेवटची अवस्था झाली होती, म्हणून तो सुटला. तुम्ही आम्ही सुटणार नाही. आयुष्य गेलं तरी पण शेवटला कळत नाही. भागवतामध्ये जडभरत राजाचं उदाहरण आलेलं आहे. जडभरत राजा हरणागारपा गेला आणि घाला तो घातला वासनीच. सर्व संसाराचा त्याग केला, राज्याचा त्याग केला, मुलांचा त्याग केला आणि गर्भीण हरीण पाणी पिण्यासाठी आली. वाघाची डरकाळी ऐकली, गर्भ नाही मागुता जन्म घे हरि मुखे गाता हरि मुखे गाता विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय हरि जय जय विठ्ठल जय 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 विठ्ठल हरि जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल हरि जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल पुंडलिक अवतार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सब संतान की जय. रामकृष्ण हरी. आमच्या दुःखात 12व्या दिवशी धनाजी महाराज भोईर मुरबाड यांनी सेवा दिल्याबद्दल आमच्या चौधरी कुटुंबीय आणि ग्रामस्थांमध्ये टेमघर आणि आमचा दुःखांकित मुलगा यतीश ते शाल देत आहे ती त्यांनी स्वीकारावी. रामकृष्ण हरी.